तुमच्याही घरी गव्हाची भाजी जास्त कोणाला आवडत नाही का? त्यामुळे घरी जास्त बनवत नाही का? तर अशा पद्धतीने शेंगदाणा गव्हाची भाजी जरूर करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. एकदा ही रेसिपी केली ना की तुम्ही पुन्हा पुन्हा ही रेसिपी करून बघा. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि सगळ्यात आधी मील्स बाय सुकेशिनी या चॅनलला सबस्क्राईब करा. ड्राय रोस्ट करून घ्यायचे शेंगदाणे. पाव कप मी शेंगदाणे घेतलेत. अगदी जाळायचे नाहीत, फक्त शेंगदाण्याचा तडतडण्याचा आवाज येईपर्यंत हे पॅन मध्ये परतवून घ्यायचे. शेंगदाणे आता हे चांगले भाजून झालेत, हे बाजूला काढून घेऊया. त्याच पॅन मध्ये पाव कप किसलेलं सुकं खोबरं भाजून घ्यायचंय. हे भाजताना सुद्धा आपण तेल वगैरे वापरणार नाही आहोत, ड्राय रोस्टच करून घ्यायचंय. अगदी काही रंग वगैरे येईपर्यंत भाजायचे नाही, फक्त 1 ते 1.5 मिनिटं हे तव्यात परतवून घ्यायचंय. जर तुमचा तवा जास्त तापला असेल ना तर गॅस बंद केला तरीही चालेल आणि तशाच गरम तव्यावरती परतवून घ्यायचं. खोबरं हे भाजून झालंय, काढून घेऊयात. आता हे सगळं थंड करून याची आपल्याला पावडर करून घ्यायचे. यामध्येच 1 चमचाभर जिरे घ्यायचे आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या. एवढंच आपल्याला वाटणामध्ये लागणार आहे. हे थंड करायचं आणि फक्त मिक्सरला फिरून घ्यायचंय. आता याची पार्टिकल साईज तुम्हाला जसं हवंय तसं तुम्ही ठेवू शकता. एकदम बारीक पूड पण करू शकता किंवा रफली सुद्धा हे आपण मिक्सरला फिरवू शकतो, जसं आपण शेंगदाणा भेंडीसाठी केलं होतं तसं. यावेळेस मी एकदम बारीक थोडंसं बारीक मी वाटून घेणार आहे. तर वाटण्याचं काम झालेलं आहे. गवार जी आहे ती भाजून घेऊयात. तेल घेतलंय. तेल चांगलं गरम झालं की गवार मी हाताने मोडून अशी निवडून घेतली. ती चांगली प्रत्येक गव्हाचा जो तुकडा आहे त्याला चटका बसेपर्यंत चांगली तेलात परतवून घ्यायची. गवार भाजता भाजता त्यामध्ये थोडंसं मीठ घालूया, अगदी पाव चमचा, म्हणजे गवार ही पटकन भाजली जाईल. गवार बघा चांगली भाजून झाली, ही आता काढून घेऊयात. तेल चांगलं ऑलरेडी तापलं आहे. गरज वाटली तर आणखी चमचाभर तेल यामध्ये घालायचं आणि मग आता यामध्ये घालायचं बारीक चिरलेला कांदा. कांदा 1 मिनिटभर चांगला परतवून घेऊया तेलात. कांदा परतवून झाला की यामध्ये जे हे शेंगदाण्याचं वाटण केलं आहे, सुकं वाटण, ते घालूया. हे सुद्धा तेलामध्ये 1 मिनिटभर परतवून घेऊ. शेंगदाण्याचं हे वाटण परतवून झालं की यामध्ये घालायचं आहे पाव चमचा हळद.
आपल्याला जसं तिखट हवंय आपल्या चवीप्रमाणे लाल तिखट घालायचंय, चवीप्रमाणे मीठ घालायचं, अगदी जराशी किंचितशी म्हणजे अगदी चिमूटभर हिंग घालायचंय आणि यामध्ये मी अगदी 4 ते 5 चमचे थोडंसं कोमट पाणी घालते आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं। मीठ आपण गवार भाजताना सुद्धा घातलं होतं, त्यामुळे आता मीठ घालताना जास्त मीठ घालू नका, नाहीतर भाजी खारट होईल। एकदा सगळी भाजी झाली ना की शेवटला मीठ एकदा आपण चेक करून ऍडजस्ट करू शकतो। हे एकदा चांगलं सगळं मिक्स करून ना चांगलं झाकून याची वाफ काढून घ्यायची, चांगलं तेल सुटेपर्यंत हे शिजवून घ्यायचं। मध्ये मी अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आहे, ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर घाला, नाही घातली तरी चालेल। माझ्याकडे आता आहे त्यामुळे मी फक्त अर्धा चमचा घालते आहे, रंग यामुळे छान येतो। सगळे मसाले आता घालून मिक्स करून झालेले आहेत। झाकून 2 ते 3 मिनिटं वाफ काढली मी, एकदम गॅस मीडियम टू लो फ्लेम वरती होता। बघू शकता व्यवस्थित तेल सुटलंय हे। एकदा सगळं मिक्स करूया आणि आधीपेक्षा हे थोडंसं दाटसर झालंय, यामध्ये घालायचे भाजलेली गवार। गवार घातल्यावर पुन्हा सगळं मिक्स करून घ्यायचं। सगळ्या गवारला हा जो शेंगदाण्याचा मसाला आहे तो लागला पाहिजे। गवार बघा सगळी मिक्स करून झालेली आहे। आता पुन्हा झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं वाफ काढून घ्यायची। बघू शकता वाफ चांगली बसलेली आहे आणि तेल सुद्धा अगदी व्यवस्थित सुटलेलं आहे। भाजी आपली ऑलमोस्ट तयार आहे। यावर घालायची आता बारीक चिरलेली कोथिंबीर। अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने शेंगदाणा गवार तयार आहे। तुमची नावडती भाजी सुद्धा या रेसिपीमुळे आवडती होईल। तुम्ही जरूर ही रेसिपी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। रेसिपी आवडली असेल तर मील्स बाय सुकेशनी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी सोबत। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।